लवकरच आमच्या घरी लग्न आहे, त्यासाठी आम्ही कुरड्या आणि सांड्या इथे तळून घेतलेले आणि सगळे फेस पॅक लावण्यासाठी आतुर होते. ह्यांनी तर डिटॅन लावलं, पण आम्ही म्हणलं आम्ही काहीतरी वेगळं ट्राय करू. आणि प्रिशा बॅगवर खेळत होती, तोपर्यंत आम्ही लाफ्टर शेफ एन्जॉय केला, कारण लाफ्टर शेफ बघायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं. प्रिशा आपली रोजच्यासारखी खेळत होती, पण 2-3 दिवस झाले ती किरकिरच करत होती. म्हणून बाबांनी तिच्यासाठी द्राक्ष आणले होते, आणि द्राक्ष या दिवसात असे खायचे नसतात डायरेक्ट, म्हणून मिठाच्या पाण्यात भिजवले होते आणि त्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून मगच आम्ही ते प्रिशाला देत असतो. तोपर्यंत नवरीकडची आम्हाला शिदोरी आली होती. शिदोरीमध्ये काय काय आहे हे बघण्यासाठी सगळे उत्सुक होते. मग सगळे एकत्र बसले आणि सगळ्यांनी पाहिलं की शिदोरीमध्ये काय काय, आणि थोडं थोडं सगळ्यांनी खाल्लं. त्यानंतर पाहुणे आले, त्यांच्यासाठी शरबत करायचं होतं, तर मी शरबत करण्यासाठी गेले. तोपर्यंत त्यांनी शिदोरी वगैरे सगळी उघडून व्यवस्थित लावून ठेवलेली होती. आणि थोड्याच वेळात आम्ही पण फेस पॅक लावायचं ठरवलं. पण ह्या सगळ्या रेमेडीज ना सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असतात. आम्ही फक्त घरचीच रेमेडी यूज केली. आपलं बेसन घेतलं, दही घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि ते मिक्स करून तोंडाला लावलं. प्रिशाला काहीच आश्चर्य वाटत नव्हतं, तिला समजलेलं होतं की आपली मम्मीच आहे. सलग 2-3 दिवस झाले आम्ही लोकांच्याच घरी जेवतो आहे, आणि ह्यांच्या मामाच्या घरी पण आम्हाला जेवायला होतं. तिथं गेल्या गेल्या प्रिशाला भेटणार होती तिची फ्रेंड रियांची. ती 1.25 महिन्याने प्रिशापेक्षा लहान आहे. प्रिशा तिला बघताच इतकी खुश झाली, कारण लेकरांना लेकरच आवडत असतात, ते माहिती आहे आपल्याला. तिला पाहून ती इतकी खुश झाली, आणि त्यानंतर त्या दोघींनी काही एकमेकींना सोडलंच नाही. प्रिशाला जर जेवायचं असलं तर रियांची पण जेवणार, रियांचीला नाचायचं असलं तर प्रिशा पण नाचणार. असंच त्यांचा खेळ चालू होता. इथे फक्त आम्हीच नव्हतो जेवायला, भरपूर लोक जेवायला होते, म्हणजे 3-4 जण अजून पण जेवायला होते, आणि एक जण करून येत होते. आम्ही सगळे गप्पा मारत बसलो. तोपर्यंत तिकडे जेवण रेडी होत होतं. जेवण रेडी झालं आणि प्रिशा आणि रियांशी आधी जेवायला बसल्या. ह्यामध्ये आता रियांशी जेवायचं नाही म्हणत होती, आणि प्रिशा तिला जबरदस्ती भरवायचा प्रयत्न करत होती. बापरे, किती ते प्रेम! ह्याचं प्रेम राहू द्या साईडला. आमच्या जेवणाची तयारी झाली होती. माणसं आधी जेवणार होते, पण आज माणसं असं काही म्हणले जे ऐकून आम्हाला खूपच बरं वाटलं. ते म्हणाले की आम्ही आमचं वाढून घेऊ, तुम्ही फक्त आणून द्या. आणि ह्यांचं जेवण झालं. त्यानंतर प्रिशाला तिचे पप्पा बाहेर खेळवत होते. ती हापशीवर पाणी बघत होती, खेळत होती, तिथेच नाचत बसली, आणि तिने कपडे भिजवले. आम्ही जेवतो तोपर्यंत सगळे कपडे खराब झालेले होते. त्यानंतर तिचे कपडे बदलून दिले. कपडे बदलल्यानंतर फक्त गाणे लावले की ह्या मुली नाचायला लागतात, हे तर आपल्याला माहिती आहे. ह्यांना बाकी काही कळत नाही, पण नाचायचं बरोबर कळते. रियांचीचं बल्ले बल्ले चालतं, आणि प्रिशा फक्त उड्याच मारत असते. छान आपलं रोडग्यांचं जेवण आम्ही घरी जायला निघालो. घरी जाताना सगळे आम्हाला वाटी लावायला आली. वाटी लावायला येणे म्हणजे तुमच्यासोबत येणे फक्त गाडीपर्यंत, आणि गाडी घेऊन आम्ही घरी गेलो. बाकीचे गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारू.